Hello, this is the Ma Artifact episode number 179. आजची तारीख आहे 17 ऑगस्ट 2015 आणि आता वाजले आहे करीब 11 वाजले. आज स्पेशल काय होतं? आज सकाळी उठलो, जिमला गेलो, बॅक मारला, 11 वाजता घरी आलो आणि त्यापासून घरीच आहे. काही स्पेशल नाही, काही हां, टर्मिनेटर जेनेसिस डाउनलोड केला, प्लस टार्झन ॲनिमेटेड मूवी तो पण डाउनलोड केला. आपल्या ह्याच्यावर UC वरून पटकन होतं, लवकर पटापट. टॉरंटला तरी खूप वेळ लागते, बट याला खूप लवकर होते आणि खूप जास्त MB पण नाही घेत. जेवढं सांगितलं तेवढंच MB घेते. सो इज इट. टर्मिनेटर जेनेसिस पाहत होतो. याच्यामध्ये स्टोरी बहुत चेंज केली यांनी. मी तर स्टार्टिंगपासूनच हैराण झालो, कारण मी टर्मिनेटरची ऑल सिरीज बघितली आहे. त्या ऑल सिरीजमध्ये स्टोरी लाईन पूर्ण कंप्लीट होत होती. म्हणजे टर्मिनेटर म्हणजे फर्स्ट टर्मिनेटरमध्ये कार्ल सेरा कॉर्नरला वाचवतो. कार्ल फ्युचरमधून येते आणि सेरा कॉर्नरला वाचवतो, आणि त्या दोघांच्या संपर्कात एक मुलगा तयार होतो, त्याचं नाव होते जॉन कॉर्नर. आणि जॉन कॉर्नर हा एक बंदा असते जो या वॉरला थांबवू शकतो, अशी भविष्यवाणी असते. तर त्याच्यानंतरच्या सिरीजमध्ये म्हणजे टर्मिनेटर 2, 3 याच्यामध्ये त्याची स्टोरी दाखवली आहे जॉन कॉर्नरची. 2मध्ये तो लहान असताना, 3मध्ये तो मोठा असताना दाखवते, आणि जो 4 आहे टर्मिनेटर 4 याच्यामध्ये वॉर दाखवला आहे. म्हणजे बहुत परफेक्ट दाखवला आहे. मग त्याच्यामध्ये तो जॉन कॉर्नर त्या व्यक्तीला शोधतो, जो व्यक्ती म्हणजे त्याच्या बापाला शोधतो. त्याचं नाव असते कार्ल. तर आणि शोधून तो त्याला पास्टमध्ये पाठवतो. सो दे इज इट. म्हणजे ती स्टोरी काफी कनेक्टिंग होती एकमेकाशी. पण जेनेसिस एक बहुत अजीब स्टोरी लाईन आहे. मी अजूनपर्यंत पिक्चर तर पाहिला नाही, बट रिअली वियर्ड. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये सेरा कॉर्नरला तर माहितीही नव्हतं का वॉर सुरू आहे का, कोण येणार आहे का, टर्मिनेटर असते तरी का. जेनेसिसमध्ये तर ती तर एक वॉरियर दाखवली आहे, टर्मिनेटर सोबत लढणारी, आणि तिच्यासोबत एक टर्मिनेटर पण असते. अरे नो, का स्टोरी आहे काय माहीत नाही. आज रात्री पाहीन मी टर्मिनेटर जेनेसिस पाहा लागेल. त्याच्यानंतर मला पूर्ण सिरीज पाहावं लागेल कशा प्रकारे आहे काय. आता मी जस्ट फिरता माझं चांगलं पोट साफ झालं. म्हणजे मला वाटतं का मला आता दिवसातून 2 वेळा जावं लागेल, एक सकाळी आणि एक रात्री. जोपर्यंत संडास नाही तोपर्यंत रात्री घुमत राहणं बेटा आहेच तुला. ओके. आता घुमता विचार केला का बांगडी कोडबद्दल, याच्या सक्सेसबद्दल. मी नेहमी याच्याबद्दल स्टोरीबद्दलच विचार करतो, याला कशा प्रकारे शूट केलं जाईल याचा विचार करतो. बट राईट ना, म्हणजे सक्सेसबद्दल जेव्हा मी विचार करतो ना बेटा, म्हणजे इट डज फील का ऑस्कर घेईन, बट हाऊ डज इट फील. म्हणजे ऑस्कर किती मोठा आहे काय आहे, आणि मला वाटते हा त्याच्या लायक आहे. पण सक्सेस बेटा, म्हणजे इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मूवी. आणि मी याच्याबद्दल कधी विचार नाही केला, याचे बक्षीस कसे काय याच्याबद्दल कधी विचार नाही केला. याच्याबद्दल विचार केला का स्टोरी लाईन कशी कनेक्ट करू शकते, कशी एकदम परफेक्ट करू शकतो, याच्याबद्दल विचार करायला. आणि हा एक गुड पॉईंट आहे. एक सक्सेस अचीव करण्यासाठी नेहमी आपण आपल्या गोलवर, आपल्या टार्गेटवर फोकस राहावं. त्याच्यातून होणाऱ्या अफेक्टबद्दल फोकस नाही राहावं, त्या टार्गेटवरच फोकस राहावं. आणि मला वाटतं आय मीन राईट डिरेक्शन. सो दिस इट. आज तर स्पेशल नाही. उद्या 18 ऑगस्ट, उद्या प्रीत्याचा फोन ऑर्डर करायचा आहे. सो दिस इट. दिस इज द एंड. दिस इज द मा आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 179.
राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.